नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत सुमंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 25 मार्च 2025 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहण्यात हे आपण पाहणार आहोत। तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे ते संपूर्ण शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील। तळेगाव बटाट्यांची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः दर जे येते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता। तर त्याचबरोबर गुजरात बटाट्याची देखील आपल्याला आवक पाहायला मिळते। तर मीडियम तसेच लहान साईजमध्ये आपल्याला गुजरात बटाट्यासाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक पाहू शकता। तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुजरात बटाट्याच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते। तर त्याचबरोबर इंदोर बटाट्यांची आवक पाहू शकता। हलके माल जे ते साधारणतः 16 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत दरी देखील आपल्याला दर पाहायला मिळते। आवक पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला इंदोर बटाट्यासाठी 20 रुपयापर्यंत दर या बटाट्यासाठी आज पाहायला मिळते। आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांचे दर जे ते 20 रुपयापर्यंत पाहायला मिळतात। आग्रा बटाट्यांची आवक पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला साधारणतः 20 ते 22 गाड्यांची आवक आग्रा बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यासाठी साधारणतः दर जे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 12 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते। आवक पाहू शकता। तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। चांगले माल जे आहेत 16 रुपयापर्यंत विक्री होताना पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगले माल जे आहे ते साधारणतः 8 रुपये किलोप्रमाणे विक्री होताना पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर एका दुसऱ्या वक्कलसाठी 10 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। बीन्सची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्सची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात। वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या की नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगावडीसाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 28 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला वालगावडीचे दर पाहायला मिळतात। फाफडाची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। शेवग्याची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात। कोळ्याची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। कैरीची आवक पाहू शकता। तर या ठिकाणी आपल्याला लोणच्याची कैरीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पाहायला मिळतात। तोतापुरी कैरीची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये तोतापुरी कैरीसाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। बिटाची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला मिळतात।
काकडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये. 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला होतात. वांग्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. कारल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात. चवळीची शेंगाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चवळीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून चवळीचे दर पाहायला मिळतात. डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात. पुणेरी गावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरी गावरचे दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 ते 4 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. कोबीची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोबीची आवक पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर कोबीची आवक बरेच दिवसापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळतात. दोडक्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. जळगावच्या क्वालिटीनुसार साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. काळ्या भरताच्या वांग्याची क्वालिटीनुसार बरेच दिवसापासून 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलके माल जे आहे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. आलेची आवक पाहू शकतात तर मोठ्या प्रमाणात आलेची आवक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळते. तर हलके माल जे आहे ते साधारणतः 15 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते. आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आलेची आवक पाहायला मिळते. पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पालकसाठी साधारणतः 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरीसाठी दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते साधारणतः 2 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. हिरवी मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. हिरवी मिरचीसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये. या ठिकाणी आपल्याला हिरवी मिरचीची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरवी मिरचीसाठी पाहायला मिळतात. सुरपांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. साधारणतः सुरपांसाठी दर जे आहे ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये सुरपांचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे तरीच मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला सुरपांच्या दरावरती पाहायला मिळते. चिकूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चिकूसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये चिकूची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर हलके माल जे आहे ते साधारणतः 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पपईचे दर जे आहे ते साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये
10 रुपयापासून देखील पपईचे दर पाहावतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पपईसाठी पाहावतात. खरबूजची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. खरबूजसाठी साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहावतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. खरबूजसाठी 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून कलिंगडचे दर पाहावतात. मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मोसंबीसाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात. डाळींची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डाळींसाठी साधारणतः दर जे आहे 350 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात. आवक पाहू शकता. पिंक तायवान पेरूच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहावतात. आवक पाहू शकता. लिंबांची आवक पाहू शकता. तर कोथामध्ये देखील आपल्याला लिंबांची आवक झालेली पाहावते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहावतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहावतात. झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. झेंडूचं दर जे आहे ते साधारणतः पिवळ्या झेंडूसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहावते. तर लाल झेंडूसाठी 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज झेंडूसाठी पाहावते. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. झेंडूचे दर जे आहे ते साधारणतः थोडेफार सुधारलेले पाहावतात. आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती पाहावते. तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये. तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहावतो. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहावतात. गुलछडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून गुलछडीचे दर पाहावतात. बिजलीची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये. बिजलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहावतात. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली पाहावते. आस्टरची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये. आस्टरसाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला आस्टरचे दर पाहावतात. वाढले नाही आहे. एका दिवशी वाढवून द्यावं लागतं आम्हाला. काय होतं त्यांच्या भाडा. पासलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पासलीसाठी साधारणतः दर जे आहे ते मोठ्या साईजमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला पासलीचे दर पाहावतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. सनफ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहावतात. जिप्सोफिलाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. जिप्सोफिलासाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सोफिलाचे दर पाहावतात. डच गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाहावतात. गुलछडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहावतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहावतात. जरबेराची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. जरबेरासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहावतात. इंग्लिशची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहावते. त्याचबरोबर स्टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर क्वालिटीनुसार स्टेटस आणि पिंडी तसेच ब्ल्यूडीच्या दर जे आहे ते साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहावते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात. शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहावतात.